योगेश एकनाथ राठोड यांनी आपले प्राथमिक शिक्षण ज्ञानप्रकाश विद्या मंदिर या शाळेत 9वी पर्यंत पूर्ण केले. त्यानंतर 10वीचे शिक्षण श्री साईबाबा विद्यालयात घेतले. मात्र 10वीच्या परीक्षेत त्यांना अपयश आले. इंग्रजी विषयात नापास झाल्यामुळे शिक्षणाचा प्रवास खंडित झाला. तथापि त्यांनी या अपयशाला आपल्या स्वप्नांवर पाणी फेरू दिले नाही. परिस्थिती बिकट होती. तरीही त्यांनी पुन्हा 10वीची परीक्षा देण्याचा निर्धार केला. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी केटरर व्यावसायिकाकडे वेटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. रोज केवळ 100 रुपये मिळायचे, परंतु त्या पैशांमधूनच त्यांनी शिक्षणाचा खर्च चालवला. वेटरचे काम करत असतानाही त्यांनी अभ्यास सुरू ठेवला आणि नापास झालेला विषय पुन्हा दिला. त्यांच्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी यश संपादन केले आणि 10वी पास झाले. वेटर म्हणून 3 वर्षे काम केल्यानंतर त्यांनी केटरर व्यावसायिकांकडे सुपरवायझर व नंतर मॅनेजर म्हणून काम केले. या काळात त्यांनी शिक्षण सोडले नाही. त्यांनी वसंतराव नाईक महाविद्यालयात कला शाखेतून 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सुपरवायझर व मॅनेजर म्हणून कामाचा अनुभव घेतल्यानंतर योगेश यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भागीदारीतून ग्रेनाइट मार्बलचे दुकान सुरू केले. 2 वर्षांनंतर त्यांनी हा व्यवसाय स्वतःच्या नावाने सुरू केला. 2008 ते 2020 या कालावधीत त्यांनी हा व्यवसाय यशस्वीपणे चालवला. कोरोनाच्या काळात त्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला. आर्थिक नुकसान झाल्यामुळे व्यवसाय बंद करावा लागला. परंतु या अडचणींनी त्यांना खचवले नाही. 2022 मध्ये त्यांनी पुन्हा नवीन सुरुवात केली. वेटर व केटरिंगच्या आधीच्या अनुभवाचा उपयोग करून त्यांनी स्वतःचा केटरर व्यवसाय सुरू केला. केटरर व्यवसायाबरोबरच त्यांनी प्लॉटिंग व्यवसायालाही सुरुवात केली. त्यांच्या कष्ट आणि कल्पकतेमुळे अल्पावधीतच या व्यवसायातही त्यांना यश मिळाले. आज योगेश राठोड यांचा केटरर व प्लॉटिंग व्यवसाय भरभराटीत आहे. त्यांची वार्षिक उलाढाल सुमारे 40 लाखांपर्यंत पोहोचली आहे. त्यांनी संघर्ष, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपले स्वप्न साकार केले.